एटीएसने दमण इथून जप्त केलेल्या वोल्वो गाडीची सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडून कसून तपासणी केली। गाडीतून 2 बॅगा आणि 3 जोडी कपडे मिळालेले आहेत, तर 2 मोबाईल चार्जिंग, 1 मास्कही तपासात आढळलेत। सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरीच्या 3 टीम गाडीचा तपास करतात। यासाठी पुण्याहून मुंबईला ही टीम आलेली आहे। याआधी कलिना फॉरेन्सिक लॅबोरेटरी मार्फत तपासणी करण्यात आली होती। मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये बैठक झाली। या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली। जवळपास 3 तास ही बैठक चालली। अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढतोय। राजीनाम्यावरती लवकरच निर्णय होण्याचीही शक्यता आहे असं कळतंय। अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावरती धमकावल्याचा आरोप केलाय। लोकसभेत भाषण संपल्यानंतर अरविंद सावंत यांनी आपणाला धमकावलं असं त्या म्हणाल्यात। दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस महासंचालक परमबीर सिंग आणि वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची नार्को चाचणी करण्यात यावी अशी मागणी राणा यांनी केली आहे। कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं सांगली जिल्ह्यात गर्दीची ठिकाणं टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे। यासह मी लवकरच सांगली जिल्हा परिषदेत येणार असं सूचक वक्तव्य करत जयंत पाटलांनी सांगली महापालिकेप्रमाणे सांगली जिल्हा परिषदेतही भाजपला धक्का देण्याचे संकेत दिलेत। पिंपरी चिंचवडमध्ये स्थायी समिती अध्यक्षपद देण्याचं वचन देऊन ते दिलं गेलं नसल्यानं भाजप नगरसेवक रवी लांडगे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे। भोसरी भागामध्ये फ्लेक्सबाजी करत पक्षाविरोधात त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्या अशा फ्लेक्सबाजीमुळे पिंपरी चिंचवड राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समिती अध्यक्षपदी भोसरीतील नगरसेवक नितीन लांडगे यांची निवड करण्यात आली, त्यामुळे रवी लांडगे नाराज झाले। नाशिक महापालिकेत काम करणारे 14 कर्मचारी कोरोनाबाधित झालेले आहेत। महापालिकेतील कर्मचाऱ्यांची स्वॅब टेस्टिंग करण्यात आली, त्यात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नाशिक शहरात गेल्या 4 दिवसांपासून कोरोनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तपासण्या केल्या जात आहेत। या पार्श्वभूमीवरती नाशिक महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या टेस्टिंग करण्यात आल्या। गेल्या वर्षी मुंबईतल्या बीकेसी भागामध्ये फक्त 15 दिवसात कोविड सेंटर उभारलेलं, कमी कालावधीत उभारलेलं हे देशातलं पहिलं कोविड सेंटर। हे मुंबईतलं सर्वोत्तम ठरलेलं कोविड सेंटर आजही सुरू आहे। अनेक रुग्ण इथं उपचार घेत आहेत। वसई विरार शहरामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतीये। गेल्या 24 तासात महापालिका हद्दीत 100हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, तर 6 जणांचा मृत्यू झालाय। शहरात रुग्णसंख्या वाढण्यामागे नागरिकांची होणारी गर्दी कारणीभूत असली तरी महापालिकेला त्याचं गांभीर्य नसल्याचं दिसतंय। शहरातील बाजार सुरू असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी बघायला मिळतेय। ना मास्कचा वापर होतोय, ना सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाते, अशी स्थिती शहरात बघायला मिळतेय। कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याचं सुतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात केलंय। त्यानंतर पुणे शहरातील छोटे मोठे व्यावसायिक धास्तावलेत। लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येईल असं सांगत त्यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवलाय। पिंपरी चिंचवड शहराच्या उपमहापौरपदी हिराबाई घुले यांची निवड झाली आहे। मात्र शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असताना नवनिर्वाचित उपमहापौर हिराबाई घुले यांना त्याचा विसर पडला, कारण उपमहापौर दालनात अक्षरशः घुले यांचे बोपखेल गाव अवतरल्याचं चित्र पाहायला मिळालं। हिराबाई घुलेंना शुभेच्छा देण्यासाठी 3ऱ्या मजल्यावरती कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली होती। कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याचं सुतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात केलंय। त्यानंतर पुणे शहरातील छोटे मोठे व्यावसायिक सध्या धास्तावले। गेल्या वर्षी सुरुवातीच्या काळात आपण N95 मास्कच वापरले, पण आता मॅचिंग मास्कचा वापर सर्रास सुरू झालाय। अभ्यासांती अनेक पदरी मास्कच्या वापरानं कोरोनाला आळा घालता येतो हे सिद्ध झालंय। बंगळुरूतल्या एका संस्थेनं याबाबत संशोधन केलंय। जास्त लेअरच्या मास्कमुळे एरोसोलची निर्मिती कमी होते आणि विषाणू प्रसार टळतो। बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या संशोधनात हा दावा करण्यात आलाय।
यवतमाळमध्ये बकऱ्या चरायला घेऊन गेलेल्या 5 मुलांवरती वीज कोसळली आहे. यात ही 5ही मुलं जखमी झाली आहेत. दिग्रस तालुक्यातील दत्तापुरामध्ये ही मुलं बकऱ्या चारण्यासाठी गेले असता मुसळधार पाऊस सुरू झाला, त्यामुळे ते बाभळीच्या झाडाखाली उभे राहिले. त्याच वेळी झाडावरती वीज कोसळून राम भट, आहू शेळके, संतोष शेळके, वंशिका साळवे आणि मंगेश टाले ही 5 मुलं गंभीर भाजली आहेत. सगळ्यांचं वय 12 ते 20 वर्षांपर्यंत आहे. त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपूर शहरात आज सकाळी पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे. सकाळच्या सुमारास नागपुरात ढगाळ वातावरण होतं. गेल्या 4 दिवसांपासून नागपुरात अवकाळी पावसाची रिपरिप सुरू आहे. शनिवारी आणि रविवारी पावसाचा चांगलाच तडाखा बसला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचंही नुकसान झालंय. बळीराजा चिंतेत असून तो अडचणीत सापडलाय. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना जवळपास 150 कोटी रुपयांचा फटका बसलाय. अवकाळी पावसानं बहुतांशी भागामध्ये कांदा, द्राक्ष, डाळिंब पिकांची नासधूस झाली आहे. 2 दिवसातील नुकसानीच्या प्राथमिक अहवालात कृषी विभागानं जवळपास 5,700 हेक्टरवरती नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कांद्याचं 100 कोटी तर डाळिंब आणि द्राक्ष मिळून 36 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. एकूणच नाशिकच्या कृषी अर्थव्यवस्थेवरती याचा विपरीत परिणाम होण्याची चिन्ह आहे. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना 150 कोटी रुपयांचा फटका बसलाय. कोट्यवधींची उलाढाल करणारी कांदा, द्राक्ष आणि डाळिंब, जास्त महिने टिकणारा उन्हाळी कांदा यांची आवक सुरू होते. अशातच अवकाळी पावसानं बहुतांशी भागात या पिकांची नासधूस केली आहे. 2 दिवसातील नुकसानीच्या प्राथमिक अहवालात कृषी विभागानं जवळपास 5,700 हेक्टरवरती नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नांदेड जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे गहू, हरभऱ्याचं नुकसान झालंय. कुठे गहू काढणीला आलेला तर कुठे कापून खळे करण्यासाठी ठेवलेला त्या गव्हाचं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे आता गहू कापणीची घाई सुरू केली आहे. या पावसानं गहू पांढरा पडू शकतो. बीड जिल्ह्यात कालपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसानं जोर धरलाय. जिल्ह्याच्या काही भागात रात्री पाऊस झाला. बीड, आष्टी, वळवणी आणि धारूर तालुक्यात सकाळी पाऊस झाला होता. जिल्ह्यातील काही भागामध्ये विजेच्या गडगडाटासह पाऊस झाला. अजूनही काही भागात पाऊस सुरूच आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मागच्या 2 दिवसांमध्ये गारांचा पाऊस देखील इथं झालाय, त्यामुळे ज्वारी पिकाचं नुकसान झालंय. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. तिकडे वाशिम जिल्ह्यात सकाळपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. सलग 2 दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यात आज पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. काल संध्याकाळपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि वादळी वारं सुरू होतं. काही भागात तुरळक पावसानं हजेरी लावल्यानंतर रात्री लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. हा पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. या पावसामुळे शेती पिकाचं काही अंशी नुकसान झालंय, ज्यात गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांचं काही अंशी नुकसान झालंय. चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागातल्या बोराडे लॉनवरती पोलिसांनी धाड टाकली. नियम धाब्यावर बसवून इथे पार्टी सुरू होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेनं 2 आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी पार्टीतील डीजे आणि इतर साहित्य जप्त केलंय. 40 मुलं-मुली या पार्टीत सहभागी झाले होते. सहभागी मुला-मुलींना आता ताकीद देऊन सोडून देण्यात आलंय. उस्मानाबादेत नागरिकांना लुटणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मुसक्या आवळल्यात. या टोळीतील 5 जणांना अटक करून त्यांच्याजवळच्या गावठी पिस्तूल, मोबाईल, दुचाकी आणि 60,000ची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. ही टोळी राष्ट्रीय महामार्गावरती दुचाकी आडवी लावून नागरिकांना लुटत होती. त्यानंतर धूम सिनेमाच्या स्टाईलने दुचाकीवरून फरार होत होती. नागपुरात रमणा मारुती परिसरात एका 14 वर्षाच्या मुलाचा गळफास लागून मृत्यू झालाय. दुपारच्या सुमारास आई-वडील घरी नसताना ही घटना घडली. संध्याकाळी आई घरी परतल्यानंतर खोलीत मुलगा दिसला नाही, त्यामुळे तिनं बाथरूममध्ये पाहिलं तेव्हा मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. सर्वेश माकडे असं या मृत मुलाचं नाव आहे. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार खेळता खेळता त्याला गळफास लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
पुण्यातल्या इंदापूर तालुक्यातील कळस भागातल्या नेचर डिलाइट दूध प्रकल्प बाटली आणि पशुखाद्य कंपनीतील युनिटला आग लागली आहे। नेचर डिलाइट प्रकल्पाच्या इमारतीला वरच्या मुख्य युनिटला अचानक दुपारी आग लागली। या दूध प्रकल्पाचे ड्रायर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। यात कंपनीचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान छत्रपती सहकारी साखर कारखाना आणि इतर अग्निशमन दलं या ठिकाणी रवाना झाली आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर टायर दुरुस्तीसाठी थांबलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रकनं धडक दिल्याची घटना घडली आहे। रसायनीजवळ पुणे लेनवरती हा अपघात झाला। या अपघातात थांबलेल्या ट्रकचा चालक जागीच ठार झालाय। आरिफ शेख असं त्याचं नाव आहे, तर दुसऱ्या ट्रकचा चालक संतोष कुमार गुप्ता गंभीर जखमी झालाय। त्याला उपचारासाठी MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बिगर नेटसेट प्राध्यापकांची सेवा नियुक्ती दिनांकापासून ग्राह्य धरून वेतन निश्चिती करावी आणि त्यांना वेतन अदा करावं या याचिकांवरती लवकरच सुनावणी होईल। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अंतिम सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दर्शवली आहे। ज्या दिवशी नेटसेट किंवा PhD अर्हता प्राप्त केली तेव्हापासूनच त्यांना पदोन्नती आणि निवृत्ती वेतनाचे लाभ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। त्यावर आता सुनावणी होणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती 10वी-12वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सकाळ सत्रात 10:30 वाजता तर दुपार सत्रात 3 वाजता सुरू होणार आहे। परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या 1 ते 1.5 तास आधी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरती हजर राहावं। तसंच परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थी पर्यवेक्षक आणि केंद्र प्रमुखांचं थर्मल स्क्रीनिंग केलं जाणार आहे। एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठीचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। 10वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे तर प्रात्यक्षिक परीक्षा 21 मे ते 10 जूनला होणार आहे। तर 12वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे आणि प्रात्यक्षिक परीक्षा 22 मे ते 10 जूनला होणार आहे। 40 ते 100 गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटांचा तर 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वेळ वाढवून मिळणार आहे। हे वेळापत्रक www.mahasscboard.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलंय। क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा 90वा बलिदान दिवस पुण्याच्या राजगुरुनगर इथं पार पडला। यावेळी राजगुरूंच्या वाड्यावरती कोरोना नियमांचं पालन करून ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, स्मारक समिती अध्यक्ष अतुल देशमुख, पुरातन विभागाचे प्रमुख विलास वाहणे हे उपस्थित होते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राजगुरू प्रेमींनी वाड्यावरती गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं होतं। देहूतल्या संत तुकाराम बीजोत्सवावरती कोरोनाचं सावट आहे। प्रशासनानं दिलेल्या निर्देशानुसार यंदाचा बीजोत्सव 50 लोकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे। पण यावरून वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शासन खोटी दहशत पसरवतंय असा आरोप कराडकरांनी केलाय। तसंच वारकऱ्यांनी 30 मार्चला देहूत यावं असं आवाहन त्यांनी केलंय। दुसरीकडे बंडातात्या कराडकरांनी संयमाची भूमिका घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलंय। तर शासकीय निर्बंधातच बीजोत्सव पार पडेल असं देहू संस्थाननं स्पष्ट केलंय। बॉलिवूड निर्माता करण जोहर आणखी एका स्टार किडला बॉलिवूडमध्ये लॉन्च करतोय। संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय। जुलै महिन्यात हा चित्रपट येणार आहे। तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आला। बॉलिवूडची धगधग गर्ल माधुरी दीक्षितनं नुकतीच नवीन फोटोशूट केलेलं आहे। तिने काही फोटो आपल्या इंस्टाग्रामवरती शेअर केलेत। यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि लाल रंगाचा सुंदर असा स्कर्ट घातलाय। त्यावरती सिंपल अशी ज्वेलरी परिधान केली आहे। तिच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे। तानाजी सिनेमानंतर अजय आणि काजोल ही जोडी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतेय। दोघेही पुन्हा एकदा ऐतिहासिक सिनेमातच दिसतील। आदिपुरुष या चित्रपटात ते स्क्रीन शेअर करतील। प्रभासच्या आगामी आदिपुरुष या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच चित्रपट चर्चेत आहे। यात प्रभास रामाच्या सैफ अली खान लंकेशची भूमिका साकारतोय। आई भवानीचा गजर म्हणजे